तर राम राम मंडळी, जय खानदेश. तुमच्यासाठी ना मस्त अशी भाजी रेसिपी लिहून मी राजमानी भाजी. जर आपलं जेवण जात नसेल ना, नवीन काहीतरी खाऊशी इच्छा होत असेल ना, तर हाय भाजी नक्की ट्राय करा. इथली इझी आणि लागल एक नंबर चविष्ट. तर त्यांसाठी ना मी राजमा लिहिणार ज्या रात्रभर भिजत घाला होतात मी, तर त्याला आहे ना कुकरमध्ये टाके देणार मी. त्यांना थोडं पाणी टाकानं, मीठ टाकानं आणि आता कुकरला येशील 3-4 शिट्ट्या लिहिल्यावा ना. तोपर्यंत 2 कांदा चिरीशीन ठेवणार मी. कांदा खूप जास्त बारीक चिरा ना, जिथलं बारीक चिरता तिथलं चिरल्यावा ना. कांदा चिरीशीन वेग त्यानंतर 2 टमाटर लिहिणार मी आणि त्याने प्युरी तयार करली नाही. मिक्सरमध्ये लिहावा ना मस्तपैकी. त्यानं पाणी नाही टाकानं, बिना पाणीनं प्युरी तयार करा. आणि एकच टमाटर लिहिता पहिले मी, पण ती प्युरी कमी होईनी म्हणून मी 2 टमाटर लिहिणार. त्यानंतर एक साईड काढल्यावा ना. गॅस चालू करा, त्यानं कढई ठेवा, कुकर ठेवा. शिजशीन वगैरे ना ते एक्स्ट्रा पाणी जे होते काढले ना मी राजमा मैन. आणि बर्फाना तुकडा टाका. त्यानंतर परत 2 शिट्ट्या लिहिण्यात मी. त्यामुळे ना जो राजमा ना छान असा सॉफ्ट, म्हणजे नाही का नरम असं शिजशीन वस. आणि जे पाणी साईडले काढत पहिलं ते पण राहू द्यावा ना. ते आपण भाजीला बनवून टाईमले लागीन ते आपले. त्यानंतर कढई डिशीन ना त्यांना तेल टाकानं आणि जिथला पण खडा मसाला राहत असं तिथला टाकी द्यावा ना. मला जसं काही नाव माहीत नाही, जसं चक्रफूल, ते तेजपत्ता, इलायची, अजून ते मला बाकी नाव काही माहीत नाही आहे. त्यानंतर ते सगळं खडा मसाला होईनात ना भाजीशीन शिजीशीन, म्हणजे नाही का फ्राय होईशीन. त्यात कांदा फ्राय करात मी नाही. त्यानंतर हिंग टाकी, हिंग पण छान फ्राय करी. त्यानंतर ना सगळा मसाला टाका, जसं चटणी, गरम मसाला, धना पावडर, हळद असं टाकीशीन ना सगळं फ्राय करा मी मसाला. त्यानंतर टमाटर प्युरी टाके त्यांना आणि ते सगळं आता 4-5 मिनटापर्यंत शिजू दे सगळा मसाला टोटल. त्यांना एक पळी परत तेल टाका, जेणेकरून ना भाजीला छान असा हायस काय म्हणतात त्याला तेलगट पण आहे ना. त्यानंतर राजमा टाकायची, थोडं पाणी टाके दे ना. जे पाणी आपण स्टार्टिंगले काढत आहे तेच पाणी यूज करा मी. मीठ टाका स्वादनुसार, वरतून कोथिंबीर टाकी द्यावा ना. आणि भाजी छान शिजू द्या. जसं आपल्याला कोरडं लागत असेल, जिथलं पाणी लागत असेल त्याप्रमाणे शिजाडील्या तर भाजी रेडी आहे. फक्त 10 मिनटं बनणी आहे भाजी. आणि लागाल एक नंबर. तुम्हाला जर चपातीसोबत खाणे होईन चपातीसोबत खा, भातसोबत खाणे होईन भातसोबत खा. मला भातसोबतच आवडत. कांदा निंबू मस्त पाहिजे, जे आवडत असेल त्यांच्यासोबत खा. लहान पोरं सुद्धा देऊ शकतंस, डब्यामध्ये देऊ शकतंस. कोणले पण कोणी पाहुणा वगैरे होणं तरी बनवू शकतंस. नक्की एकदा ट्राय करा ही भाजी. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि ही रेसिपी आवडलास ना चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय जाऊ नका, मुळीच जाऊ नका. नक्की कमेंट करा भाजी कशी वाटली, कशी बनली.